सांगवाना बोलवाना मन झुरत दुरून पळतया कळतया वळत। आता जो तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये व्हिडिओ पाहिला तो तुम्हाला क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट प्लस सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इथे इंटरफेस बघायला मिळून जाणार। तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं बीटनुसार फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। तुम्हाला इथं जो फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे। थ्री डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला इथं हा जो काय आरो दिसते यावर क्लिक करून एक्स्ट्रा पार्टीतून कट करून घ्यायचं आहे। परत तुम्हाला प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे। थ्री डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे। तर असे सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे। तुम्हाला ॲड करायचे आहे 3.23 सेकंदापर्यंत सर्व फोटो ॲड करून घ्यायचे। चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता आपण इथं सर्व फोटो ॲड केले आहे। तर फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथं खालील ग्रुपचे लेअर दिसणार। तर पहिल्या ग्रुपच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी फोटोच्या लेअरवर क्लिक करून कलर फिलवरती यायचं, नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। परत बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर 2 नंबरच्या ग्रुपच्या लेअरवर क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती यायचं आहे। परत फोटोच्या लेअरवर क्लिक करून कलर फिलवरती यायचं, नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आहे। तर असे सर्व फोटो तुम्हाला ह्या ग्रुपच्या लेअरमध्ये ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर जे मी तुम्हाला रेड कलरची व्हिडिओ क्लिप दिली आहे ती इथे ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपच्या लेअरवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग ओपॅसिटीवरती यायचं आहे। लाईटनवरती येऊन तर स्क्रीन करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। इथे तुम्हाला 2 सेकेपिक म्हणजे इफेक्ट दिसून येणार। तर तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती यायचं आहे आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती येऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 2 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर एवढे झाल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे। परत तुम्हाला सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। तुम्हाला इथं 2 इमोजीची लेअर दिसून जाणार। तर दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला इथं हा जो ॲरो दिसते यावर क्लिक करून इथं पेस्ट लेअर करायचं आहे। आता तुम्हाला इथं 2 लेअर दिसणार। तर तुम्हाला पहिल्या लेअरवरती क्लिक करून हा इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे आणि ह्या लेअरला डिलीट करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला 3.23 सेकंदावरती यायचं आहे आणि इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला ह्या लेअरला सगळ्यात लास्टला आणायचं आहे। आणल्याच्यानंतर इथं तुम्हाला हे जे काय आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथं तुम्हाला करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला परत स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्यानंतर हे जी काही इमोजीची लेअर दिसणार त्यावर क्लिक करून तुम्हाला 3.23 सेकंदावरती यायचं आहे आणि इथे ओढून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे। तर आता तुमचा व्हिडिओ इथे एकदम क्रिएट झालेला आहे। आता याला एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला शेअरचा ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करून इथे एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।